नमस्कार. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ट्रस्ट येथे बोलवल्याबद्दल मी सर्व मान्यवर यांना प्रणाम, तसेच येथे उपस्थित असलेले सर्व श्रोते यांना वंदन करतो. आज जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृती दिवस आहे आणि ज्येष्ठ नागरिक हे या समाजाचे अविभाज्य आणि महत्त्वाचे घटक आहेत. आज कुठेही समाजामध्ये या ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय व अत्याचार केलेले जातात, त्यांचा अनादर होतो किंवा त्यांच्याशी गैरवर्तन होताना दिसून येते. याविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी 15 जून रोजी ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागृती दिवस साजरा केला जातो. हा बेसिकली प्रिव्हेन्शन आणि अवेअरनेस दिवस असा आपण त्याला साजरा करतो. समाजामध्ये आज विभक्त कुटुंब दिसून येतात आणि अशावेळी आपल्या मुलांपासून या ज्येष्ठांना दूर राहावे लागते. मग समाजात वावरताना त्यांना सामाजिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी त्यांना हीनतेचे वागणूकही दिली जाते. हे कम्युनिटी बेस्ड काही गोष्टी अशा होतात की तिथे जाता येताना वावरताना तुम्हाला चालताना तुम्ही खूप किती स्लो चालता वगैरे असं हिणवलं जातं. आपण ट्रेनने प्रवास करताना, बसने प्रवास करताना जरा क्विक चाला, फास्ट चाला, आम्हाला जायचं आहे असं बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं जातं. असं आपल्या सगळ्या नागरिकांकडून असं बऱ्याच वेळा एक्सपिरियन्स होतं की ज्येष्ठ नागरिकांसाठी रिझर्वड असलेल्या सीटमध्ये कधीकधी यंग जनरेशनचे किंवा तुम्ही आता उशिरा आलात म्हणून तुम्ही आता इथे बसू नका वगैरे त्यांच्या रिझर्वड जागेवर सुद्धा बसताना त्यांना हिणवलं जातं. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती समाजातील लोकांमध्ये प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा आणि ज्येष्ठ नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लोकांनी आवाज उठावा व त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमी जागरूकता राहावी, यासाठी युनायटेड नेशन्सकडून 2011 मध्ये एक ठराव करण्यात आला व त्या अंतर्गत दरवर्षी जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृती दिवस साजरा केला जातो. आज महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या 1 कोटीच्या वरती आहे. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार, मानसिक अत्याचार, भावनिक अत्याचार, शाब्दिक अत्याचार व आर्थिक अत्याचार होताना आपण पाहतो. काही वेळा त्यांना निग्लेक्टही केलं जातं. निग्लेक्ट अशा पद्धतीने होतं की एखादी समस्या त्यांनी मांडली तर काही वेळा त्यांच्या घरच्यांकडून, सोसायटी किंवा बिल्डिंगमधल्यांकडून किंवा एखादी त्यांनी उपाय सुचवला तर जाऊ दे, बघूया नंतर वगैरे असं करून त्या गोष्टीला मागे टाकण्यात येतं. मी डॉक्टर चैतन्य उल्हास मंत्री ॲज अन ऑक्युपेशनल थेरपी मागचे 15 वर्ष कार्यरत आहे. मी सेट GS मेडिकल कॉलेज, KEM हॉस्पिटल परळ येथून ऑक्युपेशनल थेरपी डिग्री प्राप्त केली. हे आमचं सेंटर ऑक्युपेशनल थेरपी हे फाउंडर इन्स्टिट्यूट इन एशिया आहे आणि आम्ही कम्युनिटी बेस्ड, ज्याला आपण म्हणतो की समाजामध्ये जाऊन, त्याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटल्समध्ये आणि पेशंटच्या घरी जाऊन बऱ्याच वेळा या ट्रीटमेंट्स दिल्या जातात. या ट्रीटमेंट्स साधारणतः तुम्ही पाहिलं असेल तर ऑक्युपेशनल थेरपी हे शारीरिक आणि मानसिक या दोन्ही कंडिशन्समध्ये आम्ही काम करतो. शारीरिक समस्या, ऑर्थोपेडिक कंडिशन्स किंवा न्यूरोलॉजिकल कंडिशन्स किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक कंडिशन्स अशा याच्यामध्ये होतात. पोस्ट ट्रॉमॅटिक काही वेळा असं होतं की बऱ्याच ज्येष्ठांना एक कॉमन गोष्ट अशी होते की आपले काही वर्षांनंतर आपले पायाचे स्नायू थोडेसे कमकुवत होतात, म्हणा त्याची शक्ती कमी होते. तसेच तळवे थोडे सॉफ्ट होतात. त्यामुळे कधी आपण बाथरूम्समध्ये आपले फॉल होतात आणि ते फॉल झाले की आपल्याला हिप फ्रॅक्चर्स होतात. हिप फ्रॅक्चर ही ज्येष्ठांमध्ये होणारी सर्वात कॉमन गोष्ट आहे. तसेच ज्येष्ठांमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना नीज इश्यू येतात. नी इश्यू म्हणजे कॉमन 60 नंतर आपल्याला सर्वांना माहिती असेल की ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी असं बऱ्याच वेळ तुमचे ऑर्थोपेडिक सर्जन सांगतात, किंवा ऑस्टिओपोरोसिस होतं की कॅल्शियमचे डिपॉझिशन होत नाही, म्हणजे ब्लास्टिक ॲक्टिव्हिटी जी असते ती कमी होते आणि क्लास्टिक ॲक्टिव्हिटी म्हणजे जी हे आहे ती वाढते. आता जसं आपल्या घरामध्ये समजा बिल्डिंग नवीन असेल आणि त्याच्या भिंतीमध्ये जर आपण खिळा ठोकायचा प्रयत्न केला तर तो खिळा आरपार जातो. पण समजा बिल्डिंग जुनी असेल आणि त्याच्या भिंतीमध्ये जर आपण खिळा ठोकायचा प्रयत्न केला तर तिथे तडे जातात. ते आरपार खिळा जातो पण तडेही पडतात. तसेच आपली हाडंसुद्धा फ्रजाईल होतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की बाथरूम्समध्ये, किचनमध्ये जेव्हा एल्डरलीज पडतात तर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फ्रॅक्चर्स होतात.
आता ह्या फ्रॅक्चर नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याचं जे मॅनेजमेंट आहे ते बेसिकली रिहॅबिलिटेशन आहे. आता रिहॅबिलिटेशन हे हा विषय शारीरिक आहे आणि मानसिक आहे. समजा मी घराच्या बाहेर 2 दिवस गेलो नाही, मला ताप आला आणि मी घराबाहेर जाऊ शकलो नाही, तर तिसऱ्या दिवशी घराच्या बाहेर पाऊल टाकताना मला थोडंसं अँक्झायटी येते, मी जाऊ शकीन की नाही, आज मला तेवढं काम करता येईल की नाही, आज मला विकनेस कुठेतरी जाणवतोय, तर मी करू शकीन की नाही, असे बरेच विचार येतात. मग विचार करा, जेव्हा तुम्हाला एखादा हिप फ्रॅक्चर होतो आणि हिप फ्रॅक्चरनंतर तुमचा ऑर्थोपेडिक सर्जन तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला घरामध्ये व्यायाम करायचे आहेत आणि त्यानंतर काही आठवड्यानंतर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना की आणि कम्युनिटीमध्ये तुम्हाला भेटायचे, तर अशा वेळी तो शारीरिक आघात असतोच, पण त्याच्याबरोबर आपण भेटू शकत नाही, आपण बर्थडे पार्टीजला जाऊ शकत नाही. फेस्कॉमसारख्या ऑर्गनायझेशन्स बऱ्याच वेळा ॲनिव्हर्सरीज म्हणा, बर्थडेज म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी अरेंज करत असतात, तर त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकू की नाही असं आपल्याला वाटतं. आणि हळूहळू आपली पावलं पुढे जायच्याऐवजी मागे पडायला लागतात. मला जमणार नाही, मग आपण बऱ्याच वेळा फोनवर सांगतो की आता मी करू शकणार नाही, मला जमणार नाही, माझी मुलं मला घराबाहेर पाठवत नाहीत, कारण मी पडलो तर त्यांना खर्च होईल आणि त्यांना खर्च आता मला परवडणार नाही, कारण आताच कोविड गेला आणि त्यांना लोन्स हप्ते भरायचे आहेत, त्यांना आणखीन मुलांची पेमेंट्स करायची आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की ज्येष्ठांकडे होणारे अत्याचार ह्याच्या म्हणण्यापेक्षा कधीकधी फायनान्शियल इश्यूज एवढे होतात की प्रायोरिटी कोणाला द्यायची ही 40 ते 60 मधले हे जे ज्येष्ठामध्ये पण धरले जात नाहीत आणि तरुणांमध्ये पण धरले जात नाही, या वयोगटाच्या लोकांवर कधीकधी हा स्ट्रेसही येतो. मग अशा वेळी ज्येष्ठ सांगतात काही वेळा की राहू दे ना, माझं आता कुठे बघायचं, तुमचे खर्च बघा, मुलांचे एज्युकेशन्स करायचे आहेत किंवा तुमचे पॉलिसीज आहेत ते रिन्यू करा किंवा तुमच्या फ्युचरसाठी बघा, आता आम्ही कशाला विचार करायचा. तर असं काही वेळा म्हणून काही गोष्टी नेग्लेक्ट केला जातो आणि हा काही वेळा आपण त्याच्यामधून मागे घेतो म्हणून होतो किंवा काही वेळा मुलांकडूनही करतात. एव्हरी टाईम मुलं सगळे तसे करतात अशातला भाग नाही. काही वेळा मुलांनाही वाटतं की आपल्या आईवडिलांचं नी रिप्लेसमेंट व्हावं, आईवडील बाहेर जाऊ शकतील, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं. काही वेळा ते पैसेही जमवतात त्याच्यासाठी की जेणेकरून आईचं एखादं नी रिप्लेसमेंट हवं असेल किंवा एखाद्या आईसाठी हिअरिंग एड हवा असेल किंवा आणि काही असेल तर ते त्यावेळी मॅनेज करतात. काही मी तुम्हाला केस डिस्क्रिप्शन करू इच्छितो की जिथे खरोखर ज्येष्ठ नागरिकांवर असे काही गोष्टी घडल्या आहेत. मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे केस डिस्क्रिप्शन इथे देतो. एका ठिकाणी मी एका आजीसाठी ट्रीटमेंटमध्ये जात होतो घरी त्यांच्या, तर त्या आजींना विसरभोळेपणा होता, तसेच त्यांच्या एका बाजूला अर्धांगवायू झालेला होता. त्या खुर्चीवरून उठूही शकत नव्हत्या. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांना प्रथम उठून हळूहळू चालवणे जायचा प्रयत्न केला. मला असे समजले की त्या आजींचा मुलगा उच्च पदावर कार्यरत असल्याने त्याला बऱ्याचदा फिरतीसाठी, म्हणजे काही वेळा तो सिंगापूरला, काही US वेळाला असे बऱ्याच वेळा अब्रॉड जावं लागायचं. तो चांगल्या एका पोझिशनमध्ये मीडिया सेक्टरमध्ये आहे आणि त्याच्या आईचा सांभाळ करण्यासाठी त्याने केअरटेकर्स ठेवलेले. हे केअरटेकर जोडपं जे होतं ते त्यांचे फायनान्शियल इश्यूज बघायचे, डॉक्टरचे पैसे द्यायचे तेही बघायचे, आजीसाठी काही ग्रॉसरीज आणायचे तर तेही बऱ्याच वेळा ते पाहायचे, घरातल्या लहान लहान काम, प्लंबिंगचं काम असेल, इलेक्ट्रिकचं काम, ते सगळं ते पाहायचे. आणि एका लेवलनंतर ते निर्णयही स्वतः घ्यायला लागले ऑन द बिहाफ ऑफ त्या मुलाच्या, कारण मुलाला फोन करून तो अवेलेबल असेल, तो मीटिंग्समध्ये असेल, तो हेल्प करू शकेल की नाही अशी परिस्थिती होती. तर मग अशा वेळी मी एकदा आजीशी जेव्हा बोलत होतो, मी ट्रीटमेंट देत होतो, त्या आजीला चालवण्याचा प्रयत्न, मला असं आढळलं की त्या आजींच्या ओठांना त्या बोलताना त्यांच्या तोंडामध्ये कुठेतरी जखमा झालेल्या आहेत. तर मी आजीला विचारलं तर आजी मला म्हणाली की नाही, काही नाही, त्याने 1-2 दिवस तसे त्या गोष्टीला हे केलं. पण जेव्हा मी खोलात जाऊन ती गोष्ट माहिती केली तर मला असं लक्षात आलं की आजी हळूहळू खाते, तिला वेळ लागतो. सो ते चमचा बऱ्याच वेळा भोसकला जायचा आणि तिचा आत पूर्ण अल्सर झालेले. मग ही गोष्ट मी जेव्हा त्या आजीच्या मुलाला जेव्हा सांगितली, जेव्हा मला तो भेटला तेव्हा मी त्याला सांगितली, तेव्हा त्यानंतर त्या गोष्टीवर कुठेतरी थांबवता आलं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपिस्ट हे आम्ही डेली बेसिसवर पेशंटच्याशी संबंधित येतो. काही वेळा आम्ही रोज त्यांच्या ट्रीटमेंट देतो, काही वेळा आठवड्यातून 1-2दा जातो. त्यामुळे आमचा कनेक्ट बऱ्याच वेळा त्यांचा फिजिशियन्स व्हेरी टाइम्स मेडिसिन्स लिहून देतात आणि ते त्यांनी घ्यायचे असतात. पण आम्ही मेडिसिन ही थेरपीच्या माध्यमातून रोज त्यांना हालचाल करत असल्यामुळे ते त्यांच्यावर इम्प्लिमेंट करत असतो. मग अशावेळी आम्हाला काही गोष्टी त्यांच्याकडून
कळतात की काही गोष्टी त्या काही वेळा त्यांच्यावर काही अत्याचार असे केअर गिव्हर्सच्या माध्यमातून होतात. तसंच एक दुसरं केस डिस्क्राईब करायचं आहे मला. हे 94 वर्षाचे आजोबा आहेत आणि या आजोबांचं हिप रिप्लेसमेंट झालेलं आहे. आता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी काही वेळा त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि त्याचा एक जसं हॉस्पिटलमध्ये आपण गेलो की भरमसाठ बिल येतं आणि त्याचा एक एक्सपिरियन्स असल्यामुळे काही वेळा पुढच्या काही खर्च होऊ नये म्हणून घरातल्यांनी काही वेळा त्यांच्या पुढच्या काही आजारांसाठी थोडासा तिकडे स्टॉप घेणं किंवा हॉल्ट घेणं असं ते करायला लागले. तर जेव्हा मी यांची ट्रीटमेंट जेव्हा करत होतो तेव्हा एक दिवस अगोदर त्यांना उलटी झालेली होती. हे जेव्हा मी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो ते मला कळलं आणि मला त्यांचे डोळे हे पिवळे आढळले. म्हणून त्यांच्या ज्या फिजिशियन आहेत जिथे मी काम करतो तिकडचे फिजिशियन्स आहेत त्यांना मी ही घटना सांगितली. तर त्यांनी काही टेस्ट त्यांना लिहून दिले. त्याच्यामध्ये सोनोग्राफी होती की आणि काही टेस्ट होते आणि ते करून घ्यायला सांगितले. काही वेळानंतर मी त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या सुनेला विचारलं की हे एक्झॅक्टली तुम्ही टेस्ट केले का, त्यांचे काही सोडियमचे टेस्ट आहे ती केली का. तर हो करू वगैरे असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं आणि पण काही झालं नाही. आणि नंतर काही दिवसांनी मला लक्षात असं आलं की आजोबा खूप सिरियस झालेले आहेत आणि त्यांना इमर्जन्सीमध्ये ॲडमिट केलं. जेव्हा इमर्जन्सीमध्ये ॲडमिट केलं तेव्हा तो काळ निघून गेलेला होता की आज एखादी घटना घडली आणि 15 दिवसाने आता मी हॉस्पिटलमध्ये गेले. त्या तिकडच्या प्रॅक्टिशनरने त्यांना विचारलं की आजोबांना एक्झॅक्टली झालं काय होतं. तर तेव्हा त्यांनी मग डिस्क्राईब केलं की आम्हाला सोनोग्राफी रेकमेंड केलेली पण सोनोग्राफी आम्ही केली नाही, बाहेर पाऊस पडत होता, आम्ही असं करून त्यांनी त्या गोष्टी मार्गी लावल्या. पण म्हणजे एक प्रकारचा हा नेग्लेक्ट झाला. तर अशावेळी माझ्या लक्षात असं आलं की कुठेतरी एक एक्सपिरियन्स हॉस्पिटलचा आला. परत आता आजोबांचा काही इन्शुरन्स नाही आहे तर मग अशावेळी परत हॉस्पिटलमध्ये गेलं तर परत काही डिफिकल्टी येईल. मग बऱ्याच वेळा असं होतं की काही आजार होतात आणि त्याला फायनान्शियल डिफिकल्टीजमुळे ते आजार मागे पडतात, त्या ट्रीटमेंट होत नाही. त्याच्यावर जेव्हा निदान जेव्हा कळलं तेव्हा असं कळलं की आजोबांना लिव्हरचा कॅन्सर होता म्हणून त्यांना उलटी झालेली आणि त्यांचे डोळेसुद्धा पिवळे झाले. मग अशावेळी त्या आजोबांना जर 15 दिवस अगोदर उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांची स्थिती ही बेटर झाली असती. आता मी एक केस 3 तुम्हाला मांडतो. आता ही तिसरी केस जी आहे ही आता तुम्ही पाहिलं असेल इथे अँकलला बेडसोर झाला आहे. आजी आजोबांमध्ये होणारा एक कॉमन आजार म्हणजे एखादी आजी आजोबा जर बेडरिडन असतील पार्किन्सनमुळे, स्ट्रोकमुळे किंवा कोणत्या आणखी व्याधीमुळे किंवा साधे फ्रॅक्चर झाले, पडलेत, फ्रॅक्चर झाले आणि त्यांची मोबिलिटी आपण केली नाही, त्यांना हलवलं नाही जागेवरून, तर तिकडे अल्सर्स होतात. अल्सर्स कुठे होतात तर डोक्याच्या मागे होतात, खांद्याला होतात, कमरेकडे होतात, टाचेकडे होतात, गुडघ्याच्या मागे होतात. कधी कधी बेड पॅन्स देताना त्यांना संडासाच्या जागेकडे होतात. तर असे बऱ्याच वेळा अल्सर्स होतात. कधी कधी आजी आजोबांना खूप वेळा डायपर्स बदलावे लागतात किंवा कॅथेटरच्या इकडचं ते लघवीची चेंज करावं लागतं. तर कधी कधी ह्या केअर गिव्हर्सना ते करायचंही नसतं. आजींना का मी बदलू, मला दिलेले 12 तास आहेत तेवढंच मी काम करणार. आणि आता आम्हाला आणखीन एक गोष्ट आढळली की बऱ्याच वेळा मोबाईल हे एक असं गोष्ट झाली की कामाचा मधला तो अडथळा झाला आहे. मेनी टाइम्स केअर गिव्हर जे असतात, जे काही ब्युरोजमधून वगैरे त्यांना पाठवले जातात, त्यांचा लक्ष हा सकाळी 8 ते संध्याकाळी 8 कसे वाजतील, आजी आजोबांचं कसं काम वेळेत साधारण होईल, त्यांना भरवलं की आपण कसं झोपू आणि परत आपण 8 वाजता तयारी करून परत कसं निघू. ओके, त्यामध्ये ते बऱ्याच वेळा या गोष्टींकडे निग्लेक्ट करतात की आजोबांची कूच बदलली पाहिजे. ओके, त्यांना कुठे रॅश आले आहेत का ते मला बघायला पाहिजे. जर ते आले असतील तर त्या फिजिशियनला किंवा ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपिस्टना ते दाखवले पाहिजे आणि त्याच्यावर योग्य उपचार हा केला पाहिजे. पण असं बऱ्याच वेळा आढळत नाही. बऱ्याच वेळा केअर गिव्हर्स आपल्या मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळे त्याच्यावरचे व्हिडिओ आणि आपल्या गावी असलेल्या मित्रमैत्रिणींशी व्हिडिओ कॉलवर बिझी असल्यामुळे त्यांचा अशा प्रकारे हा निग्लेक्ट होतो. आणि हा निग्लेक्ट पेड निग्लेक्ट आहे की तुम्ही इकडे पैसे खर्च करताय आणि तरीही एखादी व्यक्ती ते काम व्यवस्थित पूर्ण न केल्यामुळे अशा पद्धतीने निग्लेक्ट होतो. आता याच्या केसचा पुढचा एक प्रकार असा आहे की या आजोबांकडे हे 92 वर्षाचे जे आजोबा आहेत यांच्या घरी मी जेव्हा ट्रीटमेंटला जात होतो
तेव्हा त्यांचाही मुलगा अब्रॉड होता. आपल्याकडे आता प्रॉब्लेम असं झालं आहे ना की आम्हाला जेव्हा कोणाशी डील करायचं म्हणायला एकंदर सांगायचं आहे एखादी गोष्ट की आजोबांना ही गोष्ट हवी आहे, तर मुलांपेक्षा त्यांच्या केअर गिव्हर्सकडे रिक्वेस्ट लेटर पाठवावे लागते की तुम्ही आम्हाला ह्या गोष्टी प्रोव्हाइड करा. कारण सगळ्या ज्या पॉवर्स आहेत, आपण म्हणतो की पॉवर ऑफ अटर्नी आहे, ते हे कुठेतरी यांच्याकडे दिलेली असते आणि मग हे अशा पद्धतीने ते वागतात की जसं की आपणच सगळे निर्णय घेऊ. तर या आजोबांची जी जेवण करणारी जी बाई होती, तिचं झोपण्याचा टाईम हा दुपारी 2 ते 5 असायचा आणि मी तिच्या कामामध्ये एक व्यत्यय असा होतो की मी 4 वाजता यायचो आणि जर मी 4 वाजता आलो तर तिला दरवाजा उघडावा लागायचा आणि आजोबांसाठी लाईटी लावल्यामुळे तिचं झोपेचं सगळं खोबरं व्हायचं. सो अशावेळी तिने असा प्रयत्न केला, तिने अशी सिच्युएशन निर्माण केली की आजोबांना कोणत्याही प्रकारे माझा तो वेळ येऊ नये आणि मग हळूहळू त्या कारणामुळे आजोबांची ट्रीटमेंट बंद झाली. मुलाला सिंगापूरवरून इथे यावं लागलं हे जाणून घेण्यासाठी की एक्झॅक्टली यांच्या घरात चाललं आहे काय, आणि आजोबांची स्थिती डिटोरिएट झाल्यामुळे आजोबा कम्प्लिटली बेडरिडन झाले. ओके, म्हणजे अशा प्रकारचे सिच्युएशन्स येतात जिथे काही वेळा मुलांकडून निग्लेक्ट होतो, काही वेळा मुलांकडून निग्लेक्ट झालेला नसतो, त्यांनी पैसे खर्च केलेले असतात, त्यांनी सगळ्या सोयी पुरवलेल्या असतात, त्यांनी हा प्रयत्न केला असतो की घरामध्ये सगळ्या गोष्टी मिळत आहेत, पण त्या त्यांच्यापर्यंत ते पोचत नाहीत कारण ते काही वेळा एक्सप्रेस करू शकत नाही. काही वेळा त्यांना त्रास असेल तर ते मुलाला सारखं सांगत नाही की जेणेकरून त्याला त्याचा त्रास होऊ नये. तो मीटिंगमध्ये बिझी असेल, तो ऑनलाईन असेल. आज वेळासुद्धा अशा बदलल्या आहेत की आपल्याला इंडियन टाईमप्रमाणे, US टाईमप्रमाणे आणि UK टाईमप्रमाणे मुलांना काम करावं लागतं कारण सगळ्याच फायनान्शियल गोष्टींना त्यांना सोडवायचं असतं. तर अशा वेगवेगळ्या होणाऱ्या डिफिकल्टीज, मग त्यात निग्लेक्ट आहेत, फिजिकल अब्यूज आहे जिथे आपण चमचा खुपसण्याचा एक हे बघितला, जिथे आजी आजोबांना एखादी ट्रीटमेंटची आवश्यकता आहे पण ती उशिरा पोचते, त्यांची इन्व्हेस्टिगेशनसुद्धा कुठेही होत नाही. तर अशा वेगवेगळ्या केसेसना आम्ही जेव्हा पाहतो ते या आमच्या गोष्टीत लक्षात येतात की इथे निग्लेक्ट होतोय आणि हा निग्लेक्ट हा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होतो. जसं मॅडम म्हणाल्या कोविडच्या काळामध्ये एल्डरलीजवर निग्लेक्ट झाला आहे, खराच झाला आहे. जसा लहान मुलांमध्ये मोबाईलचा अतिरेक झाला आहे तसा एल्डर्सवर निग्लेक्ट झाला आहे आणि तो निग्लेक्ट असा झाला आहे कारण बऱ्याचशा आपल्याकडे अशा काही पॉलिसीज हव्या की एल्डरलीजना बऱ्याच वेळा हॉस्पिटल्समध्ये चांगली सुविधा मिळताना सुद्धा काही बेड्स म्हणा किंवा काही हे आर्थिक दुर्बळ घटकांसाठी रिझर्वड असले पाहिजे. कागदावर ते खरोखर असतात पण ते ॲक्च्युली तसं होताना आपल्याला दिसत नाही. आता ऑक्युपेशनल थेरपीचा रोल काय आहे आणि फिजिओथेरपीचा रोल काय याच्याबद्दल आपण डिस्क्रिप्शन करूया. अशी बरीच उदाहरणं जी आपण पाहिली आहेत त्यावर एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून मी काय करू शकतो, तर मी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेशंट व त्यांचे नातेवाईक यांचं काउन्सिलिंग करू शकतो, त्यांना मानसिक दृष्टिकोनातून तयार करू शकतो. मी त्यांना हे सांगू शकतो की ट्रीटमेंट सगळ्या काही प्रायव्हेटमध्ये होत नाहीत, तर काही ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये पण काही सोयी असतात. जसं ऑक्युपेशनल थेरपी हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, तसंच KM नायर सायन या मुंबईच्या चांगल्या प्रतिष्ठित गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणा, ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये सुद्धा इनहाऊस सोय आहे. आता ऑक्युपेशनल थेरपी काम कुठे करतं, तर ऑक्युपेशनल थेरपी बाळ जन्मल्यापासून ते 100 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत काम करतं. आता जन्मलेल्या बाळामध्ये आता सरांनी काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे अर्ली इंटरव्हेन्शन हा एक शब्द बराच कॉमन झाला आहे, जिथे आम्ही बाळाला काय व्याधी आहेत किंवा लहान मुलांमध्ये सेरिब्रल पाल्सी म्हणा किंवा असे काही व्याधी होतात ज्याच्यामुळे ते उशिरा चालायला लागतात, उशिरा उभे राहायला लागतात आणि त्यांना काही वेळा मानसिक इश्यूजसुद्धा येतात. तसंच आम्ही लहान मुलांपासून एल्डरलीजपर्यंत 100 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत सगळीकडे शारीरिक आणि मानसिक आजारांना कसं रिहॅबिलिटेट करू शकू याच्यासाठी आम्ही काम करतो. आता ऑक्युपेशनल थेरपीचा उपयोग हा ज्येष्ठ नागरिकांना कसा करता येईल, तर मी एक रिसेंटली एक पुस्तक वाचलं ज्याचं नाव आहे इकिगाई. आता इकिगाई म्हणजे काय, तर पर्पज ऑफ लाईफ. आपल्याला ना 60चं जे वयोगट टाकलं आहे की 60ला रिटायरमेंट येते, हे वयोगटच चुकीचं आहे की 60ला कधी रिटायरमेंट येत नाही. इट्स ॲक्च्युली ग्रोईंग एज, की आता तुम्ही ॲक्च्युली पर्पज ऑफ लाईफ काय तो सीक करू शकता. आता पर्पज ऑफ लाईफ म्हणजे काय केलं पाहिजे, तर मला काही उदाहरणं जापानमधली कळली की जापनीज लोकांची वयं ही साधारण त्यांनी असं म्हटलं की 1 मिलियन मागे 550 लोक साधारण हे 100च्या पार आहेत. तर ती पार 100च्या काय, तर त्यांनी एक सोशल नेटवर्क त्यांचा लोकल लेवलला बनवला आहे की ज्याच्यामध्ये ते एकत्र काही गेम्स खेळतात,
काही असे फेस्कॉमसारखे आपले ग्रुप्स काही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात किंवा काही ट्रिप्स करतात. काही वेळा ते काही गोष्टी नवीन विषय गव्हर्नमेंटचा असतो तो इतरांपर्यंत पोहोचवतात. किंवा या ज्येष्ठांमधले जे यंगस्टर्स आहेत, म्हणजे मी म्हणेन की 58 पासून जे 70s जे त्यांच्यातले जे यंगस्टर्स आहेत, ते या विषयाला मांडण्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी तो एक ग्रुप तिकडे काम करत असतो. तसंच ते ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करतात, ते हाताने काम करतात. म्हणजे तुम्ही जर हाताने सतत काम करत राहिलात, म्हणजे आपण लिहित राहिलो किंवा आपण वाचताना त्याला अंडरलाईन करत राहिलो, तर ऑटोमॅटिकली आपला ब्रेन हा स्टिम्युलेट होत राहतो. जसं आपल्याला साधी गोष्ट, आपल्याला नोटांचं कोणी बंडल दिलं तर आपल्याला बरोबर आपण नोटा मोजतो. आपण कधी त्याच्यात एक नोट जास्त किंवा एक नोट कमी करत नाही, कारण आपण हाताने मोजतो. तर हाताने जेव्हा आपण एखादी कार्य करतो की हाताने टायपिंग करतो किंवा एखादं प्रेझेंटेशन बनवतो किंवा आजी आजोबांना समजा आपण हे शिकवलं की तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं बनवायचं आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यक्त होऊ शकता. त्यांच्याकडे आजकाल मोबाईल फोन असतो, लॅपटॉप बरेच आजी आजोबा वापरतात. तर त्यांना समजा हे आपण कार्य करायला सांगितलं, ऑक्युपेशन त्यांचं मेंटेन केलं, त्यांना पर्पज ऑफ लाईफ आपण दाखवला, तर त्यांचं क्वालिटी ऑफ लिव्हिंग वाढू शकतं. ओके, आता क्वालिटी ऑफ लिव्हिंगसाठी काय पाहिजे? चांगला आहार, चांगला व्यायाम, चांगले विचार, चांगले आचार आणि काही वेळा गॉसिप्स. म्हणजे त्याच्या घरात काय चाललंय हे गॉसिप ॲक्च्युली ब्रेनला स्टिम्युलेट करतं. तसंच आपण वाचतो. आता आपण पुस्तकं बरीच एक तुम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून पुस्तकांच्या वाचनाबद्दल अवेअरनेस केलं, ती कशी मिळतील ते सांगितलं. आम्ही काही पण फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून ते पाहिलं की तुमच्याकडून पुस्तकांना एनकरेज केलं जातं. एल्डरलीजना जर पुस्तकांना एनकरेज केलं, त्यांना अंडरलाईन करायला सांगितलं आणि त्यांच्याकडून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायला त्यांना शिकवून बनवलं, तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार. तर हे सुद्धा एक प्रकारचं ऑक्युपेशन आहे आणि त्याच्याने त्यांना ही एक कॉग्नेटिव्ह ऑक्युपेशनल थेरपी प्रोव्हाइड होऊ शकते. आपण सतत माइंडला जर स्टिम्युलेट केलं, जसं आपण आपल्याकडे सिंपल गोष्ट आहे की आपल्याकडे वर्षाला फेस्टिवल्स होतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे देवता, त्यांच्या आरत्या, त्यांचे मंत्रोच्चार, त्याच्यामध्ये होणाऱ्या नामस्मरण, हे काही गोष्टी घेतो. आता ही सुद्धा कोणतीही गोष्ट आपण रेपिटेटिव्ह केली तर माइंड स्टिम्युलेट होतं. जसं आपण मंत्र रेपिटेटिव्हली म्हटला की तो लक्षात राहतो. आपण त्याच्याशी भावना असोसिएट केली की आपल्याला असं वाटतं की ती गोष्ट आपण प्राप्त केली. तर अशा प्रकारे फेस्टिवल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या याच्यामधून त्यांना काही गोष्टी म्हणायला सांगितलं किंवा त्यांना काही एक्सप्रेस करायला प्लॅटफॉर्म आपण प्रोव्हाइड केलं, तर त्यांची कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी, मानसिक ॲबिलिटी ही त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. अशा पद्धतीने ऑक्युपेशनल थेरपिस्ट शारीरिक आणि मानसिक आजारांमध्ये जे वर्क करतं, म्हणून आम्ही एल्डरलीजच्या सगळ्यात जवळ असतो. आता समजा असा काही अत्याचार किंवा एका प्रकारे अब्यूज जर ज्येष्ठ नागरिकांना झाला, तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्टने काय करावं? तर एक साधी गाईडलाईन्स 2013 कॅनेडियन ऑक्युपेशनल थेरपीने त्यावेळी डिझाईन केली आणि त्याच्यामध्ये असं आढळलं की तुम्ही त्याची हिस्ट्री गोळा करा, तुम्ही आजी आजोबांशी बोला, ते काय म्हणतात ते नोंद करा, त्याला आपण डॉक्युमेंटेशन म्हणतो. आणि काही वेळा डॉक्युमेंटेशन तुम्ही व्हिडिओमध्ये घेऊ शकता, काही वेळा डॉक्युमेंटेशन लिखित स्वरूपात घेऊ शकतात, काही वेळा तुम्ही त्यांची हिस्ट्री त्यांच्या मित्रमैत्रिणींशी बोलताना घेऊ शकतात, काही वेळा जर मुलांकडून अब्यूज झाला नसेल तर ते त्याच्यामध्ये हिस्ट्री घेऊ शकता, काही वेळा मुलांकडून जर झाला असेल तर त्यांच्या केअरटेकर्सकडून घेऊ शकता. अशा वेगवेगळ्या लोकांकडून तुम्ही हिस्ट्री गोळा करून त्याचं डॉक्युमेंटेशन करा, त्यांचं फिजिकल एक्झामिनेशन करा. आजीला कुठे काही लालसर झालं आहे का, कुठे तिला खट पडली आहे का, कुठे कोणी मारलं आहे का, त्याच्या कुठे व्रणा दिसत आहेत का, या सगळ्या फिजिकल एक्झामिनेशन्स तुम्ही करा. ती आजी का स्लो चालते, तिची ॲबिलिटी का कमी झाली आहे, तिला काही मनावर दडपण आहे का, ती आणि काही वेगळं बोलू इच्छिते का, याचंच तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा. नंतर आपण त्याला बिहेवियर ऑफ फॅमिली म्हणतो की आता समजा आता एखाद्या मुलाला सांगितलं असेल की आजोबांची उद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे आणि जर तो खराच घेऊन जात असेल तर आपण त्याला जाताना पाहणार की आजोबांना घेऊन तो डॉक्टरकडे गेला, त्याने सगळे टेस्ट केले आणि रिपोर्ट्स झालेला आपल्याला कळतं. पण काही वेळा आज नको, पुढच्या आठवड्यात बघूया, त्याच्या पुढच्या महिन्यात बघूया, यावेळी नको, मला वेळ नाही आहे, असं जर कुठे आढळलं तर आपण म्हणतो थोडीशी शंका येते. तर ती शंकेचा उपयोग करून तुम्ही एक्झॅक्टली फॅमिली मेंबर्सचं बिहेवियर काय आहे, त्यांना काय अपेक्षित आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता. त्याच्याबरोबर पेशंटची कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी, ज्याला आम्ही म्हणतो की कॉग्नेटिव्ह स्टेटस,
त्यांनाही विचार करू शकतात का की ते विचार करण्यासाठी दुसऱ्यावर डिपेंडंट आहेत. तर अशा वेळी जर ते विचार करू शकत असतील तर आम्ही एक स्टेप पुढे जाताना आणि जसं कोणताही त्यांना लिगल किंवा सिनियर सिटीजन्स ग्रुप यांची मदत पोचण्यासाठी त्यांचा कन्सेंट घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्युमेंटेशन, एक्झामिनेशन, डॉक्युमेंटेशन अँड देन कन्सेंट, त्यांच्या परवानगी शिवाय आम्ही भलेही त्यांना अब्यूज झाला असेल तरी आम्ही रिपोर्ट करू शकत नाही. म्हणजे ते पोलीस असेल किंवा सामाजिक संस्था असतात तर त्यांचं कन्सेंट घेणं किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीचं, भावंडांचं किंवा आणि कोणाचं कन्सेंट घेणं हे आमच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. त्याच्या व्यतिरिक्त आजी आजोबांचे मेडिकेशन्स वेळेवर जात आहेत का, ते का जात नाही आहे, ओके, किंवा त्यांच्या वेळा पाळल्या जात आहेत का, तेही बघितलं जातं. आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो ॲड्रेसिंग द ट्रीटमेंट अँड रेफरल इंजुरी अँड कंडिशन्स. बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही एका ग्रुपमध्ये वर्क करतो, काही वेळा ऑर्थोपेडिक आम्हाला काही केसेस रेफर करतात की याला तुला रिहॅबिलिटेट करायचं आहे, आणि अशा वेळी जर कुठे इंजुरी आम्हाला आढळली तर आमची जबाबदारी होते की त्यांचे इमिजिएट जे रेफरिंग डॉक्टर्स आहेत, मग ते ऑर्थोपेडिक सर्जन्स असतील किंवा फिजिशियन्स असतील, तर त्यांनाही अब्यूज झाला असेल तर ती घटना त्यांच्यापर्यंत पोचवायची आणि त्याच्यावर जो योग्य आपल्याला फायनली इंटरव्हेन्शन करून त्याच्यावर योग्य कारवाई जी करायची आहे ती त्यांच्या आणि लिगल टीमच्या मदतीने त्याच्यावर वर्क करायचं. असेच बरेच इंडिकेटर्स आहेत जे मेडिकल हिस्ट्रीच्या माध्यमातून आम्हाला मिळतात. जसं एखाद्याला अनएक्सप्लेन्ड इंजुरी असेल, कोणीतरी मारलं असेल, कुठेतरी लालसर काळा असा व्रण आला असेल किंवा काही खेचताण झाली असेल तर ते त्याला आपल्याला वेगवेगळ्या एक्सप्लेन्ड इंजुरीजमध्ये कळतं. आता काही वेळा आजी आजोबा सारखे पडतात, आपण म्हणतो त्यांना फ्रिक्वेंट इंजुरीज का होतात, का सारखे पडतात, तर आपण ऑक्युपेशनल थेरपीच्या माध्यमातून त्यांना काही आपण साधा उपाय सांगू शकतो की तुम्ही टॉयलेट कमोड सीट सिस्टम हाईट 18 ते 22 सांगा, खाली साईडला ग्रॅब बार्स बसवा, किंवा जाण्या येण्याच्या मार्गामध्ये हल्ली लेझर लाईट येतात आपण ते लावू शकतो, किंवा रात्रीच्या वेळी आजी आजोबांना बऱ्याच वेळा उठावं लागतं टॉयलेटसाठी वगैरे, किंवा त्यांना ब्लड प्रेशरच्या औषधं चालू असतात म्हणून त्यांना उशिरा उठावं लागतं, तर त्यांना काही आपण मॉडिफिकेशन्स करू शकतो, काही ॲडॅप्टिव्ह गोष्टी आपण करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी केल्या आहेत का, ते इम्प्लिमेंट मुलं करतायत का, ते आपण फाइंड आउट करू शकतो. ते कधी कधी आजी आजोबा जर फ्रिक्वेंटली पडत असतील तर त्याची कारणं काय आहेत, ती मुलं ती इम्प्लिमेंट करतायत का, की आम्ही सांगितलेलं ते फक्त त्यांच्या कानावर पडतंय आणि त्याच्यावर काही उपाय केले जात नाही आहे, की त्यांना ढकललं जातं आहे, त्यांना मारलं जातं आहे, की ते भीतीमुळे पडतायत. तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक्झामिन करू शकतो. आता जसं मगाशी म्हटलं डिले इन ऑनसेट आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट. कधी कधी आज एखाद्या आजी आजोबांना काही इंजुरी झाली असेल आणि त्याच्यावर उपाय होईपर्यंत एक 10-15 दिवस जर निघून गेले असतील तर याला आम्ही डिले इन ट्रीटमेंट म्हणतो. म्हणजे आजार झाला आहे हे माहिती आहे, त्रास माहिती आहे, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने जर त्याला डिले झाला असेल तर त्याची आम्हाला नोंद करायची. ते आजी आजोबा रिकरंट का व्हिजिट करतायत, म्हणजे याचा अर्थ ते अनहेल्दी ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत, मग त्यांचं वातावरणामध्ये आम्ही काय बदल करू शकतो आणि त्याला आम्ही कसं रिपोर्ट करू शकतो. फ्रिक्वेंट किंवा रिकरिंग त्यांच्या इमर्जन्सी डिपार्टमेंटमधले वाढलेल्या वाऱ्या का झाल्या आहेत त्या आम्ही फाइंड आउट करू शकतो. आणि या गोष्टीची माहिती त्यांच्याशी ट्रीटमेंट करत असलेल्या मल्टिपल डॉक्टर्सबरोबर आम्ही ती माहिती त्यांच्या कन्सेंटने ती शेअर करू शकतो. आता काही वेळा डॉक्टर्सच्या काही ऑर्डर्स असतात की बाबा तुम्ही अमुक अमुक उपाययोजना केल्या आहेत का, तर या जर केलेल्या नसतील आणि आम्ही रेपिटेटिव्हली सांगितल्यानंतरसुद्धा त्याच्यावर काही हे केलं नसेल तो एक प्रकारचा त्यांचा नेग्लेक्ट मानला जातो. आता हे टाईप्स ऑफ एल्डरली अब्युजेस आहेत, आम्ही याला कॅटेगराईज केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला टाईप आपण सगळ्यांना माहिती आहे, एक आहे फिजिकल अब्यूज, दुसरा आहे सेक्शुअल अब्यूज, तिसरा आहे नेग्लेक्ट ज्याच्यावर आपण जास्त वेळ बोललो, इमोशनल आणि सायकोलॉजिकल अब्यूज, आणि शेवटचा आहे फायनान्शियल अब्यूज. फायनान्शियल अब्यूजमध्ये असं होतं की आजी आजोबांचे पैसे असतात, काही वेळा त्यांना जसं म्हटलं पेन्शन आहे म्हणून ते पैसे काही वेळा त्यांना सांभाळलं जातं, ज्याला पेन्शन नसते तर त्यांच्याकडे काहीच दुर्लक्ष केलं जातं. आता हे डायपर आणि कॅथेटर ट्रेनिंग हे खूप महत्त्वाचं आहे, कारण इथे बेडसोर होण्याचे चान्सेस होतात. काही वेळा कॅथेटर कधी कधी निघतो, लागतो, तर कधी अशा त्यावेळेत इंजुरीज होण्याची शक्यता असते. तर याचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित झालं नाही तो हा पण एक प्रकारचा अब्यूज आहे. आणि हँड केअर. आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की त्यांची नखं वाढली आहेत पण ती कापलेली नाही आहेत. काही एल्डरलीज बेडरिडन असतात,
तर मी जसं म्हटलं की काही वेळा केअर गिवर्स लक्ष देत नाहीत, त्यामुळे ती नखं वाढतात, त्यांना घाम येतो तळव्यांना, ती हातामध्ये रोवली जातात आणि नंतर इथे इंजुरीज होतात. काही वेळा त्यांना हे डिफॉर्मिटीजमध्ये पण हात जातात आणि ते आजी आजोबा हाताने काही उचलू शकत नाहीत आणि मग जे हात निकामा झाल्यानं मी काही करू शकीन की नाही हा त्यांचा कॉन्फिडन्स बऱ्याच वेळा जातो. तर हँड हायजीन आणि हँड केअर हे सुद्धा ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांची नखं कशी कापायची, त्यांना गरम पाण्यात साधारण कोमट पाण्यामध्ये ती बोटं बुडवून त्यांना एक डिफरंट टाईप्स ऑफ नेल कटर्स येतात, त्याने ते तुम्ही नखं कापू शकतात, जेणेकरून ती कापायला पण सोपी पडतात आणि ती हातामध्ये रोवतही नाही. सो ऑक्युपेशनल थेरपिस्टचा लक्ष इथे पण पाहिजे की ते चालू शकतील की नाही, ते फिरू शकतील की नाही, त्यांना विचार करू शकतील की नाही, ते विचार करत असतील तर ते विचारांचा उपयोग करतायत की नाही, ते लिहितायत का, ते वाचतायत का, त्यांना सही करता येते का, त्यांना एक पानभर लिहिता येतं आहे का, ते कम्युनिकेट ओरली करू शकतात का, या त्यांच्या ऑक्युपेशनला म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी ॲक्टिव्हिटीज आपण करतो ती ॲक्टिव्हिटीज ते करू शकतील की नाही, इथे ऑक्युपेशनल थेरपिस्टचा रोल येतो. आणि म्हणून ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्यांच्याशी खूप जवळ असतो, त्यांच्याबरोबर काम करत असतो, त्यांना चालवत असतो, त्यांच्याकडून काही ॲक्टिव्हिटी करत असतो, म्हणून त्यांना त्या माध्यमातून आपण हे जाणून घेऊ शकतो की त्यांच्यावर काही अब्यूज झाला आहे का, आणि जर झाला असेल तर त्याला रिपोर्ट करणं आणि त्या व्यक्तीला रिहॅबिलिटेट करणं हा आमचा सर्वात मोठा रोल असतो. आता याच्या पुढचा जो स्लाईड शो आहे आणि प्रेझेंटेशन आहे ती माझी बहीण डॉक्टर जुईली मंत्री करेल.